काय मस्त दृश्य आहे. बरं झालं आपण ट्रेन पकडली, नाहीतर मीटिंग साठी लेट झालो असतो. पराठ्यात घालताना बटाटे करतात मॅश. मी घाबरतोय कारण सोबत आहे 20 लाख कॅश. द्या टाळी. ही पहा ट्रेन. ट्रेनवर वटवागुळं चिकटली आहेत. अरे वटवागुळा नाही, भलतच काहीतरी आहे. कळलं काय? ते जे काही असेल, पण ते उडत उडत ट्रेनवर कसं काय आले मला काय ठाऊक. कोणीही आपल्या जागचं हलायचं नाही. आम्ही ही ट्रेन लुटायला आलोय. अरे बापरे, वाचव रे बाबा. आम्ही असताना तू असं अजिबात करू शकत नाही. तू अडवशील. अरे वा, काय मारलाय. तू आमच्या माणसांना मारलास. तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही हो दादा, फार चांगलं काम केलं तुम्ही. नको थांबा, नको थांबा, नको थांबा. आम्ही असताना असं होऊच शकत नाही. हल्ला. थांबा तुम्ही सगळे, त्यांच्यावर हल्ला नका करू, तुम्हाला दुखापत होईल. हो मॅडम. होय मॅडम. हल्ला करा. तू एकटा आमच्यावर हल्ला करशील? ऐ, एकटा. मी हल्ला कुठे करतोय? मी म्हणतोय तुम्ही हल्ला करा. खन्ना साहेबांच्या बॅग मध्ये 20 लाख रुपये आहेत. ओहो, माझी कधीतरी कोणाला येईल का कीव? आणि एक दिवस नक्कीच घेईल माझा जीव. द्या टाळी. अरे गप्पा बस. सर्वांनी आपले दागिने आणि वॉलेट्स या थैलीत टाका. माझ्या पर्स मध्ये इम्पॉर्टंट फ्लॉपी आणि पेन ड्राईव्ह आहेत. ते आता आमचे आहेत मॅडमजी. आपल्या इथलं काम संपलंय. चला निघूया. चला. टीम फ्लेमिंगो जिंदाबाद. बाप रे, किती आधुनिक पद्धतीचा दरोडा होता ना. येस सर, मी जीव लावून काम करेन. हो सर, डोकं सुद्धा लावेन सर. येस सर. ईश, धडकू नका, धडकू नका. ईश, ओहो, ओ, उई, ओ, ओ. काही ना करताच असे कसे घडले? आम्ही धडक न देता हे स्वतःच पडले. द्या टाळी.
ईश, यावर टाळ्या काय वाजवताय? मी आधीच खूप त्रस्त आहे. आत्ताच कमिशनर साहेबांचा फोन आला होता. ईश, अरे ओ, हा ओके, टमाटर घेऊन येतो. हा, कोथिंबीर ही घेऊन येतो. हा हो, 5 रुपयाचीच आणीन. नाही खराब होणार तुझी कोथिंबीर. ईश, कमिशनर साहेब तुम्हाला बाजारातून भाजी आणायला सांगतात का? हा माझ्या बायकोचा फोन होता. हो, पण तुम्ही तर म्हणालात कमिशनर साहेबांचा फोन आला होता. ईश, पहिला फोन कमिशनर साहेबांचा होता, दुसरा फोन बायकोचा होता. पण इथे तर एकच फोन आहे, दुसरा फोन कुठे? ईश, का आलायस इथे? का? तक्रार नोंदवायची आहे. ट्रेन मध्ये दरोडा पडलाय. दरोडेखोर माझे सगळे डॉक्युमेंट्स आणि खन्ना साहेबांचे 20 लाख रुपये घेऊन गेले. हो, ते उडत उडत आले आणि सगळं लुटून उडत उडत निघून गेले. उडत उडत? हे फ्लेमिंगोचं काम आहे. भाऊराया, इन्स्पेक्टर पांडा फ्लेमिंगोजना सामील आहे. आपण तर यांना फ्लेमिंगोंबद्दल काही सांगितलं नाही, मग यांना कसं समजलं? गाढवा, एका आठवड्यातली ही 10वी लूट आहे. बँका, ज्वेलरीची दुकाने, प्रत्येक ठिकाणी फ्लेमिंगोनी उच्छाद मांडला आहे. 90 अंशाचा असतो काटकोन. हा फ्लेमिंगो आहे तरी कोण? मी आहे फ्लेमिंगो. फडफडत उडून जाईल. मी येत्या महिन्यात सगळं शहर लुटणार आहे, सर्वनाश करून टाकणार आहे. आता मी या शहराचा कर्दन काळ होणार आहे. बँका, म्युझियम, ज्वेलरी शॉप सगळे लुटेन. शहरातील प्रसिद्ध व्यक्तींचं अपहरण करेन. व्यावसायिक, फिल्म स्टार्स, बिल्डर्स, वैज्ञानिक सर्वांचं अपहरण करेन आणि सगळ्यांचा पैसा घेऊन फडफडत उडून जाईन. कोणी माझ्या वाटेत आलं तर त्याची खैर नाही. कुणात जर हिंमत असेल तर मला अडवून दाखवा. हे फ्लेमिंगोचं आव्हान आहे. रात्री टीव्हीवर फ्लेमिंगोचं आव्हान ऐकलं का? हो ना, त्याची माणसं मॅडमचे महत्वाचे कागद घेऊन गेलेत. खन्ना साहेबांचे 20 लाख सुद्धा. अरे हो बाबा, मी ज्या बँकेत पैसे ठेवायचो ती सुद्धा लुटलीये. अरे हो रे बाबा, माझ्या भावाचं दागिन्याचं दुकानही लुटलं. माझ्या भावाच्या दागिन्यांचं दुकान पण लुटलं. तुझ्या भावाचं दागिन्याचं दुकान आहे? त्याचा भाऊ पण माझा भाऊ झाला ना. मी नांदो, सगळ्यांचा बांधो. सरका, बाजूला व्हा. सरका, नंतर लागलं म्हणून ओरडू नका. बाजू व्हा, मधून बाजूला व्हा. मी जमिनीवर उतरतोय. सॉरी, उतरताना माझा हा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. ध्यान लावलं ऋषींनी देवच अवतरले. काका गच्चीच्या ऐवजी अंगणातच उतरले. द्या टाळी. हे कोण आहेत? हे माझे काका आहेत, थोडेसे हडबडले. खरं तर हे तुम्हालाच भेटायला आले आहेत. द्या टाळी. अरे, यांना उडता कसं येतं? हे माझे तेच सायंटिस्ट काका आहेत ज्यांचे अनेक प्रयोग तुम्ही बघितले आहेत. अरे यार, पण मग त्यांना आम्हाला का भेटायचंय? कारण फ्लेमिंगोनी माझं अपहरण करण्याची धमकी दिली आहे. त्याच्या आत त्यांना पकडायचंय. हा भावा, मग तू पोलिसांकडे जा ना. नाही, फ्लेमिंगोना हनी बनी, जोरदार आणि पोपट पकडतील. लय भारी, लय भारी, लय भारी. काका, आम्ही त्याला पकडून दाखवूच, पण तो फ्लेमिंगो आम्हाला भेटल कुठं? ये भावा, तो फ्लेमिंगो म्हणजे पक्षी नाहीये की उडी मारून त्याची मानगूट पकडली. हो साहेब, तो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे. अरे, हे चौघेही सुपर हिरो आहेत. सुपर हिरो? भाऊराया, आपल्याला ठाऊकच नव्हतं आपण सुपर हिरो आहोत ते. चल, उडता येतं का बघू. माझ्यासारखे लोक शहरात सुनावतील, काका तुम्हाला उडण्यालायक बनवतील. द्या टाळी. नांदू, सगळ्यांचा बंधू. पण हे उडतील कसे? मी खूप सारे शोध लावले आहेत ज्यामुळे माणूस उडू शकतो, पाण्यावर चालू शकतो. शत्रूशी लढण्यासाठी माझ्याकडे खूप सारी गॅजेट्स आहेत. मग ठीक आहे, आम्हाला मान्य आहे. वा, काय मस्तच आहे. कोणतंही संकट आलं आपल्यावर की हे लोकच उपयोगी पडतात.
ओ हे तर अगदी बरोबर आहे. हे दिसतात छोटे पण मोठमोठ्या संकटांना सामोरं जातात. स्तुती केली ते बरं वाटलं, पण तुम्ही सगळे मित्र सुद्धा आमच्या सोबत आहात ना. त्या फ्लेमिंगोने आपल्या सर्वांना लुटलंय, त्याला तर पकडायचंच आहे. त्याला आपण त्याला पकडायचंच. पकडायचंच. ठीक आहे तर मग चला माझ्या प्रयोगशाळेत मी तुम्हाला सुपर हिरोज बनवतो. Identity match. Identification accepted. माझ्या प्रयोगशाळेत सर्वांचं स्वागत आहे. हे फ्लाइंग किट आहे. या पंखांना मोटर जेट लावलंय. बटन दाबल्यावर तुम्ही उडू शकता. चला या, अजून खूप काही बघायचंय. हा आहे मोटरवाला स्केटिंग बोर्ड. हा पाण्यावर 60च्या स्पीडने धावतो. हा मला पाहिजे, हा मला पाहिजे. मला द्या ना प्लीज. थोडं धीर धर. ओके सॉरी. ही काळी मिरांची बंदूक आहे. याने शत्रूला खोकल्याचा अटॅक येईल. अरे काय जबरदस्त वस्तू बनवलेत काका. ही पहा, ही बबल गन आहे. मला बबलगम खायचंय, मग मी त्याचा फुगा बनवीन. झोपलेले नाही तर जागे हरलेत. यामध्ये सगळे फुगेच भरलेत. द्या टाळी. ही बबल गम नाही, बबल गन आहे हनी. यातून जे फुगे निघतील त्यात लाफिंग गॅस भरलेला असेल. आणखी काही वस्तू आहेत, जसे या शूजनी भिंतीवर चालता येतं. लेदर वॉच. या सर्व वस्तूंमुळे तुमची शक्ती सुपर हिरो सारखी अरे होईल. वा, सुपर हिरो. याला जरा हे बटन दाबून उडवून बघतो. आओ आओ आ टाक टके वाचवा. अरे वाचवा मला बंधू. मी आहे सगळ्यांचा नंदू. आओ वाचवा. आओ वाचवा. आओ ओ, वाचवा वाचवा. अरे अरे बाजू. आओ ठाक टके. आओ ठाक टके. आओ आओ वाचवा. अहो, गुरु माझ्या मागे का लागलाय साहेब? पळा पळा. अरे आओ गोंधळाच्या रात्री सगळं गाव जागलं. हे तर माझ्या मागेच लागलं. आओ आओ अरे ओहो, अरे बापरे, हे काय झालं? काय चाललंय? काय कळत नाही. काका, हे कसं थांबवायचं? तिथलं हिरवं बटन दाब. ग्रीन बटन. आओ दाबलं. अरे बापरे, हे काय चाललंय? काय झालंय? ओहो, नव्हतं सोडायचं तिथेच सोडलं. तू तर यार माझं कंबरडं मोडलं. द्या टाळी. अरे बाबा, आधी त्याचं तंत्र तर शिकून घे. पिवळ्या बटनाने सुरू होतं, लाल बटनाने वेग वाढतो, निळ्या बटनाने हाय स्पीड मिळतो आणि हिरव्याने थांबवायचं. ओके, पुढच्या वेळेस तसंच करेन. मला त्याचं तंत्र समजलं. आता बघाच मी काय करतो ते. नाही, नको. आई, हा, 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 आई, हा, 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 आई, उई. ओय, आई, हा, 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 आई. अरे बापरे. आई, हा, 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 आई. काय करू? इतकी संकट आली कधी नाही खचलो. खरं सांगतो, आज पुन्हा वाचलो. द्या टाळी. अरे द्या टाळी, द्याच टाळी. कधी विचार केला नव्हता टेस्ट ट्यूब पण एवढं खतरनाक हत्यार होऊ शकेल.
बबलगन याच्याने आपल्या दोस्ताचा जीव वाचवता हनी हिरवं बटन दाब हिरवं बटन दाब तू मस्त आहेस रे तुम्ही सगळेच खूप मस्त आहात नाही काका आणि सर्वात जास्त मस्त आहे अरे बाबा हे मस्त दोस्तच आपल्या शहराला फ्लेमिंगोच्या दहशतीपासून वाचवू शकतात काकांची गॅजेट्स वापरून आपण त्या फ्लेमिंगोची वाट लावून टाकू. या मिशन मध्ये आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. हो, 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 हो. पाचातून 5 केले शिल्लक राहिले 0 काकांच्या गॅजेट मुळे हे झाले सुपर हिरो. अगदी बरोबर. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही चौघे खूप चांगले सुपर हिरो व्हाल. हा गेला लाफिंग गॅस बाहेर. ओके हे पहा हे आहेत तुमचे कपडे हे बुलेट प्रूफ आहेत आणि हा मास्क म्हणजे तुम्हाला कोणीही ओळखू शकणार नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मी फ्लेमिंगोवर नजर ठेवून आहे. चला पाहूया त्याचा पुढचा प्लॅन काय आहे ते. पुढचा प्लान असा आहे की तुम्ही जहाज लुटायचं फडफडत उडून जाईन. पण जहाज का बॉस? अरे गाढवा या जहाजावरून चटणीपूरचे राजा खोबरा सिंग यांचं सगळं सोनं आणि प्राचीन मूर्त्या लपवून सिंगापूरला घेऊन चाललेले आहे. करोडोचं सोनं आहे. ते सोनं आपल्याला मिळालं तर फडफडत उडून जाईन. आपल्याला ती ब्लॅक फेरी शिप लुटायची आहे. आता तुम्हाला सर्वांना मिळून ब्लॅक फेरी जहाजाला लुटण्यापासून वाचवायचंय. याचे 2 फायदे आहेत. बघा एकतर फ्लेमिंगोला हे कळेल की या शहरात त्याच्याशी 2 हात करणारेही आहेत आणि दुसरा देशाचं धन देशाबाहेर जाण्यापासून वाचेल. मग तयार? अरे नंदू जरा धीर धर. तुमच्या टीमचं नाव असेल सुपर टीम एक्स. जहाजावर जाण्यासाठी तयार व्हा. Yes, sir. सोना सिंग सोन्याची सिक्युरिटी कडक ठेवा. काही असो वातावरण एकदम मस्त आहे. जी महाराज. पहा बरं लोक चोरण्याचा प्रयत्न करतील. काही असो वातावरण एकदम मस्त आहे. अरे लोक स्कुबा डायव्हिंग साठी जहाजातून पाण्यात उडी मारतात. हे पाण्यातून जहाजावर का आले? कारण वातावरण मस्त आहे महाराज. ते तुमचं सोनं चोरायला आले आहे. झाल्या याचा अर्थ तू सुद्धा त्यांना सामील आहेस? हो कारण 10% सोनं ते मला देणार आहेत. गोगलवाल्या गाड्यांनो पकडा यांना.
अरे मला कोणी वाचवणार आहे का? हे काय झालं? वातावरण बिघडलं रे. अरे यार, इतकी कसली घाई? आधी आम्हाला तर भेटा मित्रांनो. तुम्ही कोण रे? सुपर टीम एक्स तुमच्या सारख्यांचे वैरी. हल्ला करा रे. पळा रे, पळा इथून. पकडा, पळता कामा नयेत. शाबास शाबास, तुम्ही माझं सोनं वाचवलं. काही असो, वातावरण एकदम मस्त आहे. मी तुम्हाला बक्षीस देईन. देशातलं सोनं बाहेर घेऊन जात होतास. या मूर्त्या देशाचं धन आहे. इतकी शिक्षा मिळेल की उरलेलं आयुष्य जेलमध्ये सडशी. सहज किनाऱ्यावर घेऊन चला र, तिथं पोलीस असत्याल. पण तुम्ही लोक आहात कोण? सुपर टीम एक्स. वातावरण मस्त आहे. मला माफ करा, माझ्याकडून ना चूक झाली. मी असं पुन्हा नाही करणार. करूही शकणार नाही, कारण इथून तू थेट जेलमध्ये जाशील. ब्रेकिंग न्यूज. प्रथमच फ्लेमिंगोला जबरदस्त उत्तर मिळाले. त्यांचा प्लान धुळीस मिळवला सुपर टीम एक्स ने. हे पहा, जहाजाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मिळालेले फुटेज पहा. हे कसं केलं सुपर टीम एक्स ने. मॅडम, कार्टून लावा ना. नाही, मला आधी ही बातमी बघायची आहे. हे चौघेही तुमच्यासारखे का दिसतायत? गांधीजींची 3 माकडं तुमच्यावर असतायत. ते सुपर हिरो तुम्हाला यांच्यासारखे दिसतायत. द्या टाळी. न मारलेले बाण ही निशाणं साधतात. हे चौघे तर पाहूनच गाढव वाटतात. द्या टाळी. अपमान करण्याची एक मर्यादा असते. मी खरं काय ते सांगून टाकी ना. काय खरं सांगशील? हेच की, आम्ही कुत्रा, पोपट आणि बोकी आहोत. कळलं काय? ते सुपर हिरो सुद्धा बोके, कुत्रा आणि पोपट आहे. लय भारी, लय भारी, लय भारी. यो तर योगायोगच म्हणायचा. कळलं काय? सकाळपासून कुठे होतात तुम्ही चौघ? अहो, हे माझ्या सोबत होते. बँकच्या अॅन्युअल डे फंक्शन साठी डान्सची प्रॅक्टिस करत होते. ओ गुरु, हा शेर नव्हता रे. मला तर हे तुमच्या सारखेच वाटतायत. मग आहेत तरी कोण हे सुपर टीम एक्स?